अंधश्रद्धेचे भूत मरू दे. अरे वा, सगळे म्हणतात, सगळेच मावळे आहेत. आज पहिलीच वेळ पाहिली मी सगळे म्हणतात. नाही तर काही काही म्हणण्याच्या टायमाला पण अशीच असतात. इथं आलोय असं, अरे तू आलाच कशाला बाबा, इथं आल्यावर तुला असंच घरी अंधारात जाऊन बस तिकडे कर. कुठं बसलीस ग, कुठं बसलीस ग. अंधश्रद्धेचे भूत मरू दे. शेतकरी हा सुखी होऊ दे. इडा पिडाया टळून जाऊ दे. वा वा. जग आनंदात न्हाऊ दे. जग आनंदात न्हाऊ दे. वा वा. आता मागच्या अशा आडव्या ओळीचे महापुरुष मागचे बर का. अंधश्रद्धेचे भूत मरू दे. वा, मला वाटतं तुम्हाला नाही येते, तिथं आपल्यापैकी बारी निघाली. शेतकरी हा सुखी होऊ दे. हे मध्येच काही नाही कोकायला ठेवलं तू. कळणं वळून पुढे कळवून. मोठ्यांना तर पहिले कळू द्या, बाळांना मोठ्यांना म्हणू द्या. अंधश्रद्धेचे भूत मरू दे. शेतकरी हा सुखी होऊ दे. हो, वर बघून म्हणा की, ओ पाहुणं, ओ माझ्या समोरचे, वर बघून म्हणा की. असं काय म्हणताय, असं सरळ बसा ना, मग मला बरं वाटतं. हो, तुमचं नाराजी पहिली की माझ्या डोक्यात आहे ते जाते. पण माझं नेमकं असेल ज्याचं लक्ष नाही त्याच्यावर माझं लक्ष जाते. हे लय वाईट गोष्ट आहे. शेतकरी हा सुखी होऊ दे. इडा पिडाया टळून जाऊ दे. कर्जमुक्त होऊ दे शेतकरी, कर्जमुक्त हो. सोयाबीनला 1500 रुपये चुलीत जळू दे. आहे की नाही, वाटोळ झालं यांच्या 1500. हो ना. सोयाबीनला भाव आहे का, टोमॅटोला भाव आहे का, उसाला भाव आहे का. आणि ह्या मॅडम आम्हाला एसटी फुकट आहे. कवर फुकट खाता. हे फुकट खाण्यामुळे देशावर हे दिवस आले. फुकट खायचं बंद करा. लोकांचे 1500 रुपये घ्यायचे फुकट बंद करा. आणि त्यांना सांगा, आम्हाला फुकट पैसे देण्यापेक्षा आमच्या गोरगरिबांच्या ऊस तोडी करणाऱ्या आई बापांच्या पोरांना, गोरगरिबाच्या पोरांना नव्हे, आम्हा सगळ्याच बहुजनांच्या पोरांना फुकट शाळा द्या. इंग्रजी शाळा आम्हाला फुकट द्या. 80-80 हजार 3-3 लाख रुपये डॉक्टरला भरावे लागतात. तेव्हा आमचा मुलगा डॉक्टर होतोय, तोवर आम्ही आत्महत्या करून बघतोय. म्हणून आम्हाला 1500 रुपयाची गोळवण नको, आम्हाला फुकट एसटी नको. आमच्या मुलांना शाळेसाठी विनामूल्य शिक्षणाची सोय ज्या दिवशी या देशात
जे सरकार करील ते सरकार साक्षात पांडुरंग असेल. दुसरा कोणताही जगात देव नाही. देव हा तुमच्यातून निर्माण होत असतो. देव हा देव नावाच्या धातूपासून तयार होतो. देव शब्द देव नावाच्या धातूपासून देव नावाचा शब्द तयार होतो. आणि देव म्हणजे प्रकाश, आणि देव म्हणजे स्वतः प्रकाशित होऊन, स्वतः आनंदी होऊन, स्वतः सुखी होऊन माझ्यापासून अवघ्या जगाला सुख मिळालं पाहिजे असं ज्याला वाटतं त्याला देव असे म्हणतात. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, आपल्या चुका पहिल्या सुधरवल्या पाहिजे. आम्ही लोकाला सुधरा म्हणतोय, तुम्ही सुधरा, तुम्ही सुधरा. मी खातो तंबाखू. पंढरीच्या वारीत सुद्धा ज्ञानोबा माऊली तुकाराम. आता पंढरीची वारी म्हणजे शहाणे लोकांची गेले. लोक पाया पडतात. बाबा थांबा जरा, पाया पडत आहे. भाऊ थांबा जरा, पाडा आता पाडा. म्हणून पहिली गोष्ट, समाजात ज्याला मान आहे, समाजात ज्याला प्रतिष्ठा आहे, समाजात ज्याला प्रशस्ती आहे, समाजात ज्याचं वैभव आहे, समाजात ज्याचं कौतुक आहे, समाज ज्याला आनंदाने नमस्कार करतो, त्यानं पहिलं सुधरून वागावं. म्हणजे माळ नसली तरी वारकरी होतो, असं वारकरी संप्रदाय मला असतो. सुधरवण्यासाठी परमार्थच नाही. आपुली आपण करा सोडव, म्हणून मनुष्य हा बदलला पाहिजे या जन्मातच. दुसऱ्या जन्मात तुकाराम महाराज म्हणतात कोणता जन्मच नाही, उगाच थोटा नाही. हा मिळेल, तो मिळेल, तो मिळेल, देवाचा मिळेल, इंद्राचा मिळेल. कशाला इंद्राला बायको पळवायला? अरे इंद्र म्हणजे बाया पळवणारा देव. ब्रह्मदेव तर पोरीवर बलात्कार करतो. हा, मला तर वाटतं त्या ब्रह्मदेवावर अजून केस लावा. त्याला पुढे असेल तिथून त्याला वडून जेलमध्ये आणावं, नाही तर ज्याने निर्माण केला त्याला जेलमध्ये घालावं. काय नाही हे ब्रह्मदेवन ब्रह्मदेवन ठंबदेवन काय. आय डोंट लाईक गॉड. आय डोंट लाईक गॉड अँड द रिलिजन अँड द कास्ट. आय लाईक ओनली वर्ल्ड अँड द पीपल. लाजले गे माया आता कवळा लाजले गे माया आता कवना ओवाळू. आता कवना ओवाळू. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू.
ही पारमार्थिक जीवनातली परिपूर्ण सांगता की आता माझी अशी भावना निर्माण झाली, मी देवाला ओवाळला गेलो तर मला देवच नाही दिसत, तिथं धाकटी जावंच दिसते, तिथं माझं काल भांडण झालं होतं ते. अगो बाई असं काय होतं, ठकूच दिसते, ठकूच दिसते. देव म्हणतो ज्या दिवशी ठकूला तुझा आत्मा मानशील, हे गरीब जावेला तुझ्या बरोबर घेऊन चालशील, गरीब ननंदेला, एका विधवा ननंदेला, तिच्या पोराला तुझ्या पोराच्या बरोबर ज्या दिवशी तू शाळेत इंग्रजी नेशील आणि तुझ्या मुला एवढा गरीब विधवा नंदेचा मुलगा डॉक्टर बनवशील, त्या दिवशी तू खऱ्या अर्थानं हिताच्या ठिकाणी जागी राहशील. आणि मग तू बरोबर म्हणतील, धन्य माता पिता तयाची. आई आणि वडिलांना सुद्धा माझ्या तुमच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता मिळेल. कधी मी आपला नुसताच बोलतोय, माया बहिणींचं तोंडच नाही मला दिसून राहिलं. बाया हो, तुम्हाला तोंड आहेत काय? बरं जाऊ दे, नाही दिसू द्या अंधार. मला बोलले होतं कळतील ना काही ते महिला बसलेत म्हणून तर बघा, ननंद पाहुणे आले व ननंद पाहुणे आले व. ज्या नंदा नाही त्या म्हणल्याच नाही. आणि काय काय म्हणले म्हणून आम्हाला काय म्हणायचंय, काही कळले हुशार बाया आम्ही म्हणायला होतो रोज. मी रोज महिलांना सामील करतो, कारण महिलांना सामील करून घेतलं तरच खरा वारकरी संप्रदाय आहे. काही महाराज म्हणतात आम्हाला बाया चालत नाही. एका बाबांनी तो बायाच खाली बसवल्या टाळकरी मुंबईत. कोणतरी महाराज होता भला एवढ्या पोटाचा, अहो त्याला ते कंबर बांधायला 4 उपरणे बांधले तेव्हा त्याची कंबर बांधली. बाया म्हणल्या खाली बस, खातो तरी काही कळत नाही आम्हाला, खाली बसवलं. तेव्हा एक बाईले जहाल होती त्यातली, सावित्रीबाई फुल्यांसारखी नाही, मासाहेब जिजाऊंसारखी. ती वाघीण होती, अहिल्याबाई सारखी, रमाई बिमाई. ती खाली बसली पण तिने एक चिठ्ठी लिहिली त्या महाराजाला, आदरणीय महाराज, आम्ही टाळ घेऊन उभ्या राहिलेल्या गरीब पोरी मजुरी करून एका रंगाची लुगडी घेतली होती, एका रंगाच्या टाळाच्या दोऱ्या बनवल्या आणि मोठ्या आनंदाने माझ्या विश्वा एवढ्या विठ्ठलाच्या भजनाकरता उभ्या राहिलो होतो. महाराज आपण आम्हाच खाली बसवलं, आम्हाला अतिशय दुःख झालं, पण तुम्ही आम्हाला बाया म्हणून खाली बसवलं. तुम्हाला बाया चालत नाहीत, मग तुम्ही काय म्हशीला झाले काय? हे तर हसलेच नाही. ये आणि अजूनही नाही. अहो थोडं हसावं भाव. अगं बाया काय ना हसूच नाही तू, काय ना आलं तरी अशी करतो. लई मन मोकळं पाहिजे का माणसाला, अटॅक नाही लवकर येत. जे हसत नाही कधी असं दोन मोकळीला असतं असं कधी वाकडं तोंड होईल. कसं काय मस्त मोकळ्या कशा असतात बघा. असं एवढं हसलं पाहिजे, आकसून नाही राहायचं. मी कोणीतरी आहे, कोणीच नाही आपण, लाकडावर आपला बाप आहे की नाही. हे बायानं बर का जोरदार नसता. ननंद पाहुणे आली हो, ननंद पाहुणे आली हो. बरं आता म्हणायचंच आहे का नाही, मग मोकळ्या म्हणायला म्हणलं यांना कोणी जेलमध्ये नेणार हा या. अगं बाया माझ्या आया हो बहिणी मोकळ्या म्हणा ना. अहो तुम्हाला एवढं स्वातंत्र्य कोण देत हो यांना? तो बाबा म्हणला खाली बसा, तसा बाबा आहे का?
सुप्रियाताईंनी आपल्या वडिलांना सांगितलं की वाबळे महाराज महिलांना सामील करून कीर्तन करतात. शरदचंद्रजी पवारांनी आपला मला स्वतःच्या हाताने लिहिलेला माझा गुणगौरव 1 लाखाचा पुरस्कार दिला साहेबांनी मला. यांच्यासाठी, फक्त मी यांच्यासाठी धडपडतोय खूप. ननंद पाहुणी आली ग, ननंद पाहुणी आली ग. आता पिसाळ्या बरं का, पिसाळ्या कमी नाही त्या. सरकार उलट पालत करते हे नाही बरं का तुझं. हो. आणि बसा का म्हणाना बाई, बसा का म्हणाना. यातलं काही मला वाटतं अमेरिकेहून शिकून आलं त्या मराठीचे उच्चारच होत नाहीत. इटिंग बटिंग फटिंग ING लावून म्हणा. बसा का म्हणाना बाई, बसा का म्हणाना. पडला असेल तिथं फाटक पोहत, पडला असेल तिथं फाटक पोहत. अहो तसंच आहे. घेऊन का बसाना बाई, घेऊन असा जर ननंदेचा अनादर केला, 100 वेळा पंढरपूरला गेल्या तरी तुम्ही जिवंतपणे नरकाला जाल, असा वारकरी संप्रदाय आम्हाला शिकवतो. कसं पाहिजे, लोकांमध्ये परमार्थ कराल तेव्हा करा, पण आपल्या घरात भजन करा. भजन म्हणजे नुसतं टाळ वाजव, हे टाळ वाजून इथे भजन म्हणायचंय, त्याचे अर्थ घरी घेऊन जाऊन प्रॅक्टिकल करायचे, तेव्हा त्या घराला भजन असे म्हणतात. हे नाही भजन. हे प्रबोधन जेव्हा आम्ही इथे ऐकतो बोलतोय ते अभंग घरी गेले पाहिजे. मुंगी आणि राव, एवढा हात वर गेला तरी हे 2-4 हात वर गेलं ना, परत एकदा हा थोडा. मुंगी आणि राव हे कुठं म्हणायचं इथे, पण प्रॅक्टिकल कुठं केलं पाहिजे पोरांनो. घरी चावलं पाहिजे एकमेकाला, मुंगी नाही ना. म्हणून माझ्या बहिणींनो, आपल्याला बदलवण्यासाठी कीर्तन आहे, बदलण्यासाठी कीर्तन आहे. कीर्तनाची व्याख्या मला मगाशी विचारली पत्रकाराने. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन या शब्दाचा मूळ धातू आहे कीर्त, आणि कीर्त या शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य. काय कर्तव्य करायला पाहिजे आणि काय कर्तव्य केल्याने आपली समाजात मान उंचावेल, काय वागण्यावर समाजामध्ये आपल्या आई वडिलांची किंमत वाढेल, आणि काय वागण्यावर आपल्या घराण्याची आबरू जाईल, या 2 गोष्टींचा विचार जिथे केला जातो त्याला कीर्तन असे म्हणतात. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग म्हणजे कीर्तन चांगलं आहे.
का चांगलं आहे, काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही, त्याला हित म्हणतात. खबर आपुलिया हिता. हित म्हणजे लोकांचे काही काहींचे हितलंही वेगळं. एक मुंबईहून म्हातारं आलं बरं का रे पोरांनो. कुठून आलं बोला आता, अजून मोठ्याने कुठून आलं म्हातारं? मुंबईला का तो गांजा पेन नव्हता गेला, जॉबला गेला होता. कुठे गेला होता? हा, लग्न झाल्यावर बायकोला घेऊन मुंबईला गेला. मग लग्न कधी होतं तुमच्याकडं? एवढा म्हातारा झाल्यावर नाही. मग तुमच्या एवढं असल्यावर, मग केवढं असल्यावर? याच्यात दाखवा ना एखादा, या असं आहे बघा याच्या सारखं. हे महाराज एवढा झाला तेव्हा तो बाबा मुंबईला गेला बरं का रे. 50,000 रुपये महिन्याला पगार होता. त्याच्या बायकोला पगार झाला का मोठा गजरा फुलाचा घेऊन यायचा. दर महिन्याला एक साडी जरीच्या काठाची, 4-4 आणि 5-5 हजाराची साडी बाई नेसून साऱ्या चाळीत फिरायची. वहिनी बरं आहे का? वहिनी बरं आहे का? घेणं त्यानं बरं आहे का? लुगडं बघा म्हण ना सरळ. काय सांगू तुम्हाला, महिन्याला लुगडं, महिन्याला गजरा, महिन्याला माईचा हलवा, काजी कुत्री, नाही काय काजू, काही कत्री का काय म्हणतात, काही काही काजू कत्री. आणि वाढता 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 गावाला बघितलंच नाही पट्ट्याने. मुंबईहून रजेवर गेला तरी बायकोच्याच माहेरी जायचं. एक पोर हातात, त्याच्यात बर का कपड्याची पिशवी हातात, इकडे बायकोची पर्स, आणि बाई चप्पल तुटली ती चप्पल याच्यात हातात. आले बाई जावय, हे थांबा जावय, ववाळायचे तुम्हाला, ववाळा ववाळा, असंच अशाच जावायला ववाळा. आई बाप सोडले, माय बाप को छोड़ दिया रे, है की नाही? साले को सन्माना, ससुरे को जिमखाना, कोणीतरी जागा घेते रे, जागा नाही. ससुरे असं, ससुरे को यांना कळत नाही ना. मग ते आपण केलं ना, बाबा काय बोललो तो काय कळतच नाही. ससुरे को जिमखाना, ससुरे को जिमखाना, बारीक वाजत. ससुरे संगत मत करना खोटी, संगत मत करना खोटी. संगत मत करना खोटी, संगत मत करना खोटी. दुनिया उल्टी है झूठी, दुनिया उल्टी है झूठी. सगा बाप को दुनिया उल्टी है, माया बाप तो भीख मांगे, अरे माया बाप तो भीख मांगे, ससुरे को जिमखाना, ससुरे को. बोला बोला बोला.
जावाय बापू, मामा मामी तुमचा पलंग मोडलाय का, घेऊन येतो. आई म्हणली रघुनाथ अरे माझी खाट तुटली, थांब तुला काय खाटव जायचे का, काय असं तर असू बाबा. तरुणपणाची घाई, तरुणपणाची घाई, तरुणपणाची घाई सासूरवाडीला जाई, आरशात तोंड पाही, मिशीवर ताव देईन, सासूरवाडीला जाईन मामीच्या हातचा पाहुणचार खाईन. सासूरवाडीला मारून कवड्या, एकदा पंढरी जाय रे, म्हातारपणाच्या अंती नाही खोकल्याला गणती. म्हातारपणी लय दागिने येतात, डोळ्यावर दागिना, नाकाला तो ऑक्सिजनचा दागिना, पुढे चालले कीर्तन जाता. लोक म्हणले तिथून उठा की तिकडे बसा, कोणी शेजारी बसत नाही ग बाई. म्हणून संधी आहे, तारुण्य, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती, या चार गोष्टी एकत्र आल्यावर अनर्थ होऊ नये, त्याच नाव परमार्थ आहे. काय बहिणीनं बरोबर आहे की नाही. आता कोणी आपल्या शेजारी बसत नाही का. पंढरपूरला गेली तरी मशिदी नाही सोडली, तंबाखू नाही सोडली बाबांना. मला सांगा 20 लाख पंढरपूरच्या पायी वारीला जातात, 20 लाख. त्यातले 15 लाख लोक तंबाखू खातात रस्त्याने. त्या वळकटीत पहिली तंबाखूच जास्त असते भाकरीपेक्षा. एवढा पाठवा दिवसाला पुरत नाही. म्हणजे रस्त्यातून दिंड्या जातात ना गावोगावी. मग मला सांगा गावोगावी दिंड्या गेल्यावर रस्त्याने हे तंबाखू खातात, 15 लाख लोक तंबाखू खातात. ते ठोकतात कुठे, पोटात गिळतात का हो? इथंच एक कोंबडी असते ना, कोंबडी, तंबाखू वेळाचं तोंड पिचाक पिचाक पिचाक, आणि कोंबडी पण पिळूक पिळूक कुठे पण. कोंबडीचं मागचं तोंड आणि तंबाखू वेळाचं तोंड सारखं बघ. हा ना बाबा, अतिशय गलिच्छ वास तर एवढा घाण येतो त्या तंबाखू खाणाराचा. तोंडात उंदीर मेला आणि ते लय तोंड जवळ बोलतो, महाराज तुमचं फिरतो म्हणून छान बोलला, आम्ही बोलला छान झालं. फवाडाचा वास मरणाचा येतोय, पायोरिया होईल, कॅन्सर होईल. आणि लोकांच्या गावात थुकत जातो, तीर्थयात्रेला निघाला आहे, लोकांच्या गावात थुकत गेला, आणि त्या गावात तुम्ही पुढे गेले, दिंडी पुढे गेलो, मागे दुसरी दिंडी आली रोगाची, पायोरिया. थुकल्यावर तो थुंका वाळला, त्या जंतू तयार होतात. ते जाऊ द्या. पांडुरंगाच्या गावात सुद्धा आम्ही असं ऐकलंय, उदंड पाहिले तुला. काय सुर आहे व तुमचं सर. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे.
काय वर्णन केले हो. ऐका पंढरीचे महिमान, राहुळे तितू की प्रमाण, तेथील तृणानी पाषाण, तेही विठ्ठल जाणावे. मजा येते ना. संगीताला किती शोभा आहे. संगीत असल्याशिवाय काय. मी रोज देवाला प्रार्थना करतो, बा पांडुरंग विश्वा एवढा येतो, कलावंताच्या रूपात तोच आहे, पण चांगला पांडुरंग येऊ दे म्हणतोय रोज. नाही तर उगत आपलं रूप पाचालो भाऊ तिथे या करायला गेलं तर मला इकडे उलटीच होती. हे बघा ना, मग अशी गात होतं वासरू. सावित्रीबाईंचं आणि जिजाऊंचं गाणं गायलं, ऐकता ऐकता मला वाटलं, मला काय गाणं आहे, काय गोडवा आहे. म्हणून गाणारा पाहिजे बाबा, दिसायला चिकन आहे. काही काही गाणारे बने की डांबराचा सक्का माणूस बाबा. हा टाळे गोड गोड. म्हणून पंढरी म्हणजे काय. आधी रचिली 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 पंढरी, आधी रचिली 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 पंढरी, आणि मग सगळं वैकुंठ मोक्ष मुक्ती स्वर्ग हे काल्पनिक आहे. पंढरी सत्य आहे. स्वर्ग कोणी पाहिलं का? कोणी वर हात करा. काही तुमचे सासू बिसू कोणी जाणार का वर? नाही ना, काही नाही. स्वर्ग बिर्ग कुछ नाही. दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. ज्ञानोबांसारखा एक महापुरुष, एक 15 वर्षाचा ब्राह्मणाचा पोरगा, ब्राह्मणांच्या विरोधात नाही, हा ब्राह्मण्य. आपलं भांडण जातीशी आहे का, धर्माशी आहे का? नाही. ज्याने त्याने आपल्या धर्माप्रमाणे जगावं आणि दुसऱ्याला त्याच्या धर्माप्रमाणे जगू द्यावं, याचं नाव मानव धर्म आहे. याचा द्वेष करून त्याचा द्वेष नाही. काय श्रीमद भगवद्गीता शिकवते आम्हाला, अद्वेष्टा सर्वभूताना, बरोबर. मैत्र करुण येवच, निर्ममो निरअहंकार, समदुःख सुखक्षमी. सदैव अद्वेष्ट राहील. मी कुणाचा द्वेष करणार नाही, मी कुणाची निंदा करणार नाही, मी कुणाचं खोटं नाटं तोंड पूजे परी कौतुक करणार नाही. अद्वेष्ट सर्व भूतानाम, जगाच्या ठिकाणी मी द्वेष रहित राहील. मग तो चालता बोलता माणूस असला तरी तो पांडुरंग होईल, असं तुकोबर आम्हाला सांगतात. टाळी नाही वाजली. फक्त द्वेष रे, सोड नको. ते आता याला जेल काय तिकडे ते काय मेळा काय भरलाय, कुंभमेळा आणि पाण्यात गाळा, कळलं असेल ना. आणि ते इकडं आणून सगळ्यांना ऍडमिट करा.
काय अंधश्रद्धा काय धर्म. धर्म जातीची खुळी कल्पना सोडून मणी धरा सत्य भावना. वागळे कवी सांगे फार सडेतोड सडेतोड रे. देशाशी नात्यात मानवा 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 तू जागा ओ जागा ओ जागा ओ जागा ओ जागा. कसं आहे म्हणून जरा नखरेत म्हणून जरा नखरेत. तू जागा ओ जागा ओ जागा ओ जागा ओ जागा. छान आहे. तो मागे एक खूप छान पोरगा बसलाय त्याला इकडे बोलवा. त्याने का असं काळं घातलं असं. हा तुम्हीच भाऊ या इकडे. छान आहे हो. अशी पिल्लं पाहिजेत मला. असं काय का खुर्ची आहे का आहे का. दादा या दादा या. नाही इथे या इथे नंतर पाया पडा तिथे बसा. असे 100 पोरं द्या मजा आणून एक तुतारी फुंकीला मी ती स्वप्राणा. हमें जवान चाहिए अशी वासर पाहिजे. वासर यांच्या मनावर परिणाम झाला पाहिजे की आय डोंट लाईक रिलिजन, आय डोंट लाईक कास्ट, आय वॉन्ट ओनली वर्ल्ड अँड पीपल्स. यांच्या मनावर तो परिणाम झाला तर उद्या धर्मयुद्ध होणार नाही. 10,000 वर्ष इथे धर्मयुद्ध होत राहील. धर्मानी माणसं नुसत्या लाथ्या काठ्याने कुऱ्हाडीने सुऱ्यांनी कोयत्याने माणसं नुसती मारली गेली. याही धर्मातली त्याही धर्मातली. म्हणून ज्याने त्याने आपल्या धर्माप्रमाणे सुखानं जगू द्या आणि तुम्ही पण जगा आणि आम्ही पण जगू आणि मग हा देश जगेल. धर्मापेक्षा देशाची आणि राष्ट्राची काळजी ज्यांना आहे त्यांना राष्ट्रपुरुष असे म्हणतात. देश वाचला की कोणता हिंदूही धर्म वाचेल, मुसलमानही धर्म वाच, सगळे धर्म वाचतील. कारण हा विविधतेने नटलेल्या परंपरांचा जगात एकच देश आहे, त्याचं नाव भारत असं आहे. इथे अनेक टाळ्या वेगवेगळ्या धर्मांच्या वेगवेगळ्या जातींच्या ज्याच्या त्याच्या मशिदीत मंदिरात चर्चमध्ये वाजत होत्या. या सगळ्या अनेक टाळ्या 13व्या शतकात चंद्रभागेच्या वाळवंटात
अनेक टाळ्यांची एक टाळी झाली, त्याचं नाव वारकरी संप्रदाय. जोरात जोरात टाळी वाजली. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी एकच टाळी झाली, हो एकच टाळी झाली, झाली 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 एकच. हे माझ्या वडिलांच्या चाली आहेत बरं का. माझे वडील पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात बनशी पाटील वाघडे नावाचे एक चांगले संगीतकार होते माझे वडील. या त्यांच्या चाली तुमचा म्हणतो. असे सुंदर छोटे छोटे गॅप आहेत ना तिच्यामध्ये, बघा कसे सुंदर. एकच टाळी झाली, हो एकच टाळी झाली, झाली एकच टाळी झाली, एकच टाळी नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन बोला. हा जास्त वाचतं त्यांच्यापेक्षा. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाच जनी म्हणे ज्ञान देवा. बोला 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 भाऊ. जनी म्हणे ज्ञान देवा, जनी म्हणे ज्ञान देवा. बोला बोला बोला. तुम्ही बोला अभंग, तुम्ही बोला अभंग, अभंग बोलता. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग अभंग बोलता.
रंगांचा एक जाप अभंग बोलता रंग कीर्तनी भरला 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 कीर्तनी भरला कीर्तनी भरला. कोण कोण आहे बघा. जनी म्हणे ज्ञानदेवा बोलले का मग लक्षात नाही राहणार तुमच्या मी काय बोलतोय ते. माझंच बोलताय तुम्ही पण थोडं नंतर बोलू आपण. तुम्ही बोलल्यावर चांगले बोलतात मला वाटतं माझ्याविषयी वाईटच काहीतरी सांग मला येते का नाही काय असं वाटतं. मग घबराट होतो जीव माझा बाई BP वाढवतो मला बर का मंडळी. जनाबाई एक टाकलेली मुलगी वाळीस पडलेली मुलगी डोक्या विचारायला कोणी नाही आंघोळ घालायला कोणी नाही. संत नामयाची आई गुणाई पांडुरंगाच्या रूपानं आली आणि जणीला म्हणाली जणे रडू नकोस मी आजपासून तुझी आई आहे. माझ्या जणीला नाही कोणी. वनवासी लोकांची संघटना आहे वारकरी संप्रदाय म्हणजे वाळीच पडलेले लोक थुंकण्यासाठी मडकं पाठीमाग पाय बुजवण्यासाठी विटाळ होतो सवर्णांना म्हणून मागे बोराटीच्या काट्यांचं झापडं नाहीतर झाडू. आणि ह्या वंचित बाया नवरा मेल्यावर जिवंत जाळायच्या. ह्या नवरं कसले खद्रमद्र मरू कॅन्सर होऊन असं कापून आणला असं एवढं तंबाखू खात होतं गांजा पेत होतं दारू ढोशीत होतं हृदय कापलं फुफ्फुस कापलं जीभ अर्धी कापली आणि ते मेलं तरी एवढी अप्रतिम सुंदर बाई ही हिला त्याच्या सरनाव जाळायची. दारूनी मेलं तरी त्याच्या सरनाव हिला जाळायची. पती निधनानंतर स्त्रियांनो तुम्हाला नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत जाळलं होतं. नवरा मेल्यावर फोडकी तुम्हाला केली जात होती. नवरा मेल्यावर बांगड्या तुमच्या फोडत होते. नवरा मेल्यावर तुमचे सारे अलंकार उतरून घेत होते. नवरा मेल्यावर तुमच्या कपाळाची शोभायमान कुंकवाचा टिळा सुद्धा कायमचा पुसत होते. आणि सत्यनारायणाचं फॅड आहे ना या सत्यनारायणाचं फॅड त्याला सुद्धा तिला शिवून देऊ नका. ती पांढऱ्या पायाची बोडकी ती रांडाव आहे रंडकी आहे तिला येऊ देऊ नका. पुढे सत्यनारायणाचा कोप होईल आपलं घर मोडून जाईल. अरे 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 दारातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून पुजायचे. महादेवाचा नंदी म्हणून बैलाला ओवाळायचे. 33 कोटी देवांची आई म्हणून गायीची आरती करायचे. माझ्या बहिणींनो त्याच वेळेला तुमच्यातली एखादी विधवा किंवा वंचित स्त्री किंवा अस्पृश्य दलित समाजामध्ये वावरू लागला तर त्याला लाथ मारून हुसकून दिला जात होता. असा इथे धर्म होता. स्त्रियांना बोडकं करणार लहान लहान लेकरांना ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपानं वनवासी करणारा आणि त्यांच्या आई वडिलांना पाण्यामध्ये फेकून देऊन मारणारा धर्म इंद्रायणीच्या पाण्यामध्ये फेकून दिला पाहिजे. आणि जगाच्या सुखाचा एकच मानवतेचा धर्म जगावर धर्म सूर्य विश्व धर्म सूर्य निर्माण विश्व धर्म सूर्य निर्माण झाला पाहिजे असं विश्वात्मक पसायदान विश्वा एवढ्या विठ्ठलाकडे मागणारा जगातला थोर सत्यशोधक समाज सुधारक संत म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज आहे. कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा विठ्ठलाचा प्राणसखा अनाथांची माय माऊली संतांच्या तारका पुंजातील एकमेव तेजस्वी तारा म्हणजे माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज.
अशी माझी माऊली नामदेव बाबांच्या आशीर्वादाने, सावतोबांच्या आशीर्वादाने, कबीर बाबांच्या आशीर्वादाने, रविदासांच्या आशीर्वादाने हिंदू पूजे मंदिर दहेरा, हिंदू पूजे मंदिर दहेरा, मुसलमान तो मसीती। रविदास जिन राम को ढूंढत है, जिनकी विश्व पर निरंतर प्रीति। मग रविदास महाराज म्हणतात, कोणता धर्म पाहिजे या देशावर, म्हणजे लोक हिताच्या ठिकाणी जागी राहतील, परस्परावर प्रेम करतील, सत्य बोलतील, खोटं बोलणार नाही, दुसऱ्याच्या धनावर डोळा म्हणायला काय हरकत आहे? दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवणार नाही। लोकांच्या लेखी बाळींना आमच्या आया बहिणींचा दर्जा दिला जाईल। दारू, गांजा, अफू इत्यादी मादक पदार्थ सेवन करणार नाही। मुसावाद वेरमणी सिक्खापदं समादियामि। किती लोकांना माहिती? हात वर करा। 1 2 3 माहिती? पंचशील किती सुंदर आहे। 2500 वर्षापूर्वी पंचशील माझ्या भगवान श्रीकृष्णाने मानवतेच्या विकासाची गीता, आणि माझ्या मावतींनी ब्राह्मण समाजात जन्माला येऊन आपल्या आयुष्याचं थिंडवड ज्या ब्राह्मणांनी काढलं, त्या ब्राह्मणांच्या विरोधात एकही आरवाच शब्द न बोलता जे जे मूर्ख आहे त्या मूर्खांचा मूर्खपणा नष्ट होऊन त्यांना सज्जनपणा यावा, आणि या विश्वामध्ये चालत्या बोलत्या कल्पवृक्षांच्या बागा संतांच्या रूपाने निर्माण व्हाव्यात, असं पसायदान मागणारा जगातला एक थोर पुरुष श्री ज्ञानेश्वर महाराज आहे। मुझे ऐसा राज चाहो, ऐसा राज में मिले सबको अन्न। काय म्हटलं ऐकलं? रविदास महाराज म्हणतात, चाहो मैं राज ऐसा मिले सबको अन्न, छोटो बड़ो सब सम बसई, रविदास है प्रसन्न। जोरात टाळी वाजली पाहिजे, जोरात। ही क्रांतीवीर पुरुष आहेत रविदास, कबीर महाराज, सावता महाराज, मग नामदेव महाराज, मग ज्ञानेश्वर महाराज। माऊलींकडे साहित्यिकता होती, ते बघा ते लिहितात पुढे समोर एक कोणतरी, ही साहित्यिक मंडळी लिहितात शब्दांच्या, काय म्हणतात माहिती? साहित्य सोनियाच्या खान उघडू दे, प्रमेयाची उद्यान खुडू दे, विवेकाच्या बागा लागू दे, साहित्य रत्नांची फळं त्यांना येऊ दे, पाखंडांच्या दऱ्या दरकुट्या नष्ट होऊन मानवतेच्या त्या सपाट भूमीवर दलित, शूद्र, अस्पृश्य, स्पृश्य, स्त्रिया, बालक, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाई, अधिकार, बाळे, नारी, नर आदी करोडी वेश्याही गुन्हेगारांना गुन्हा न करण्याची पवित्र बुद्धी झाली, तर त्याला त्या काळातल्या धर्मात जसं यांना बोडकं केलं जात होतं, तसं त्याला हत्तीच्या पायाखाली तोडून मारलं जात होतं। म्हणून इथून पुढे गुन्हेगाराला जर गुन्हा न करण्याची पवित्र बुद्धी होऊन तो सत्पथावर येत असेल, तर त्याला शिक्षा करण्याऐवजी, शासन करण्याऐवजी क्षमा करणारा धर्म मी निर्माण करीन,
असा विश्वधर्माचा संकल्प ज्याने निर्माण केला तो संत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर नामदेव महाराज की जय. तुम्ही 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 तुमचा एकच जय झाला, यांचा आला पाहिजे. हात वर करून हा सगळे झाला. संत नामदेव ज्ञानेश्वर महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणून मग मूर्खांचा मूर्खपणा गेल्यावर हेट दी सीन बट नॉट दी सीनर. मूर्खांचा मूर्खपणा जाऊ द्या, त्याचा द्वेष करा, पण मूर्खाचा द्वेष करू नका. त्यालाही पण जगण्याचा अधिकार आहे. त्याला जर पश्चाताप झाला असेल तर शिक्षा करू नका, तर क्षमा करा. असा धर्म म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. अपिचेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा नाही. माम ही पार्थ व्यपाश्रित्य ये पिस्युपाप योनयः स्त्रियो वैशास तथा शूद्रास ते पियांतिम परम गतीम सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून आतापर्यंत सांगितलेलं मी जे पंचशील आपल्याला सांगितलं, मी पानाती पाता वेरमणी. मग तुम्ही म्हणायचं सिक्खापदम समाधी आम्ही सर्वांनी पानाती पाता वेरमणी. वा वा. याचा अर्थ काय माहिती का? मी शिवरायांच्या आणि जिजाऊच्या पायाला स्पर्श करून सांगतो, सावित्रीबाई महात्मा फुल्यांच्या, विठोबा पांडुरंगाच्या, तुकोबा ज्ञानोबाच्या पशु हत्या करणार नाही. बुद्ध सांगतात ना, मोठं व्हायचं असेल पशु हत्या करणार नाही, मुख्या जीवाचा बळी घेणार नाही. सेम तो सेम तुकोबा आहे तसं सांगतात. मांस खाता हौस करिता जोडोनी ठेविता वैरी तुका म्हणे कुटता हाडे आपुल्या नाडे रडाल. दुसरं शील ऐका. आदिन्नदाना वीरमणी शिक्खापदं समाधिया. दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा करणार नाही. तुकोबारांचे अभंग आहेत ना तसे आहेत. साधने तरीच दोन्ही जरी कोणी साधिल, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. तिसरं पंचशिलाच तिसरं तत्व आहे. कामेषु मिच्छाचारा वेरमणी शिक्खापदं समाधिया. मी दुसऱ्याच्या लेकी बाळींच्यावर अत्याचार, अन्याय, व्यभिचार, बलात्कार करणार नाही. तुकोबाराय म्हणतात, परविया नारी आईच्या समान हे गेले नेमून ठाई. त्याची शेवटचं म्हटलंय, सुरामे रे मद्यपमाद ठाना वेरमणी शिक्खापदं समाधियामी. मी दारू, गांजा, तंबाखू वारकरीवर का तंबाखू वारकरी फक्त गांजा नाही पिती, पण पेतात थोडी पेतात. पण 15 लाख लोक त्या पंढरपुरात गेले थुकल्यावर वांगा झालं का काय अजून 5 किलो तर अजून झालंच नाही झालं. 5 किलो 5 लिटर तर थुकला असेल का नाही. स्वतःची लाळ व्हायला गेली, लोकांच्या गावात गाळ केला. आणि त्या गावात काय भूतरातच गाव पंढरपुरात. अरे पंढरपूरचं महिमान काय तुकोबाराय समजा, ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणतात, नामदेव महाराज. अरे प्रत्येक तृण आणि पाषाण सुद्धा देव आहे पंढरपूर म्हणजे. त्या पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये मानवतेच्या सुखाचं काय मानवतेच्या सुखाचं. आणि सांगू तुम्हाला, कर्मकांड्यांच्या विरोधात विजयाची लढाई ज्या वाळवंटात झाली ते चंद्रभागेचं वाळवंट आहे. जातीपाती मोडा, माणसं जोडा, जागवी तोडा, माणसं जोडा. तुकोबाराय म्हणतात, तुला कोणी सांगितलं रे मराठ्याचा, माळ्याचा, कुंड्याचा, वंजाऱ्याचा तुझ्या गळ्यात कशाला जाणव पाहिजे.
तर पुढचं तो बरं लय वाईट बोलतो, मी नाही बोलत. ते म्हणतात तुझा बाप काय बामण आहे काय, तू शेंडीत जानवं घातलंयस. नाही, आम्ही धार्मिक आहोत. अरे कसला धर्म येड्या, तो जानव्यांचा धर्म तोडण्यासाठी तो वारकरी संप्रदाय निर्माण झाला. हे मी नाही बोलत. शिका सूत्र यांचा तोडी रे संबंध. शिका म्हणजे शेंडी आणि सूत्र म्हणजे जानव. शिका सूत्र यांचा तोडी रे या बाल टाळकऱ्यांसाठी एक जोरात टाळे वाजलो. आणि म्हणून आपण किती सांगत बसलो तरी ज्याला मुळाच पहिलाच कंटाळा आहे वानावळा, ते मधीच उठून कोण कोण जाणार होतं त्यातला एक जण गेला. मी पहिलंच म्हणतो हा जाणार नाही, ते लईच बुजगारून बसला होता. म्हणजे हा जाणार आहे, म्हणजे वर नाही बरं का, जाणार आहे म्हणजे हा टेम्पररी या. रंगात रंगला श्रीरंग आणि श्रोता जेव्हा होतो दंग तोच होतो पांडुरंग. एक रंगणार असतं आणि एक असं असतं. रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी, काही म्हणा. माझ्या बहिणींनो, म्हणून आपुल्या हिता जो असे जागता याचा अर्थ आता सांगितला ना, त्या प्रत्येक शिलाच्या ठिकाणी, नैतिकतेच्या ठिकाणी, पावित्र्याच्या ठिकाणी भेदभाव विरहित जीवन जगणारी अवस्था म्हणजे हित आहे. आणि त्या हिताच्या ठिकाणी जाग राहिल्यावर तुकोबराय म्हणतात, आपुली हित जो असे जाग, जो असे जाग, जो असे जाग, जोसे जागता, जोसे जागता, जोसे जागता, आपुली आशिका, जोसे जागता, आपुली आशिका, जोसे जागता, जोसे जागता, जोसे जागता, आपुली आपल्या हिताच्या ठिकाणी तो जागा राहील. कोणकोणती हित कळाली ना, नंदेच्या पोराला, गरीब नंदेच्या, विधवा नंदेच्या पोराला माझ्या पोराबरोबर कॉन्व्हेंट स्कूल मध्ये घाली, हे आपुलिया हिता. माझ्या गावामध्ये सणावारांचे खर्च कमी करी, छोटा गणपती बसवी, 10 लाखाचा खर्च वाचवी, माझी शाळा डिजिटल करील, हे आपुलिया हिता. हल्लीची नवीन फोन, 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 मारी हल्लीची नवीन फोन, हाती घेऊन काय झाले पाहिलं ना, ऐकलं त्याची उजळणी येतो नको, नाही तर माझी मडर.
हल्लीची नवीन पोरं दुसरी तिसरी शिकली पटांनी, म्हणून जास्त शिका आणि मग संघटित व्हा. मग तुमच्या हातून मर्डर होणार नाही. शिकलंच पाहिजे, त्यासाठी आम्हाला फुकट शाळा पाहिजे. नसलं देत सरकार शाळा, धर्माचे पैसे वाचवा. प्रयागराजमध्ये एवढा गोंधळ झालाय, किती माणसं उलटी पालटी मिली, किती माणसं आंघोळी करताना टिंब झाली. काय ते साधुकारे गोकडच्या गोकड एवढ्या काठ्याने कोणालाही मारतात. गांजाडू सगळे हा धर्म असतो वय. आणि बुद्ध सांगतात, तुकोबराय सांगतात, ज्ञानोबराय सांगतात, भगवान श्रीकृष्ण सांगतात, श्रीराम सांगतात, अरे अनावश्यक गरजे टाळा आणि माणुसकीचा मंत्र पाळा. हा तर खरा धर्म आहे. हे धर्माची देगण आहे. एवढा पैसा वाचवला असता, मायबाप सरकारने एवढा पैसा वाचवला असता धार्मिक कार्याचा. ह्या काय काय म्हणतात त्याला, तुकोबराय त्याला म्हणतात. सांगू काय म्हणतात, सांगू का? तुकोबराय म्हणतात, आली सिंहस्थ पर्वणी, आली सिंहस्थ पर्वणी. ही सिंहस्थ पर्वणी याला म्हणतात. तुकोबराय काय म्हणतात माहिती का? आली सिंहस्थ पर्वणी, नाव्या भटा झाली धनी. कुंभमेळा आला का नाव्याचा धंदा वाढतो. तुकोबराय म्हणतात, ते तरी बिचारी कष्टाने मुंडन करते, कापते केस, पण बाकीचे तर असेच मंत्र मग ते उठलेल्या पाण्याचा मंत्र, आचमन करायला मंत्र म्हणून प्या 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 प्या. या सगळ्या अंधश्रद्धा तुकोबाने खोडल्या. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही व्रते नियम न करावे. ज्ञानेश्वर माऊली 15 वर्षाचं पोरग ब्राह्मणाचं हे धर्मांच्या विरोधात काय बोलते बघा. अंधश्रद्धे धर्माच्या, मानवतेच्या नाही. समाजाला वाईट मार्गाला नेणारे धर्म, मर्डरी करायला लावणारे धर्म, काठ्या कुराडे खेळून माऱ्या करायला लावणारे धर्म, आणि जेलमध्ये आम्हाला पाठवणारा धर्म. आमचीच पोरं जेलमध्ये जातील, सांगणाऱ्यांची पोरं अमेरिकेला, आणि माऱ्या कोराड्या काढायला आमची 3री 4थी नापास. आणि म्हणून आय वॉन्ट युअर एज्युकेशन, आणि पुढे म्हणतात आय वॉन्ट युअर गुड युनिटी. आता हे जे आहे ना, ही गुड युनिटी आहे. हे जे जमलेत ना, हे याला काय म्हणतात म्हणजे भगवान बुद्धांच्या पंचशिलामध्ये त्या प्रार्थनेमध्ये, बुद्धं शरणं गच्छामि. म्हणजे मी कोणत्या देवाला, कोण्या व्यक्तीला नाही. ते म्हणतात मी माझ्या बुद्धीला शरण येतो, मी माझ्या बुद्धीला शरण येतो. माझ्या बुद्धीला शरण येत. बुद्धं शरणं गच्छामि. मग पुढे म्हटलंय धम्मं शरणं गच्छामि. धम्म म्हणजे धर्म नाही, धम्म म्हणजे कर्तव्य. पाली भाषेत मी माझ्या कर्तव्याला शरण येतो. मी कोणाची मर्डर केली नाही, मी कोणाचा मृत्यू घेतला नाही, कोणाचा प्राण घेतला नाही, कोणाला खोटं बोललो नाही, कोणाचं धन बळकावलं नाही, कोणा लेकी बाळींचा गुमार्ग केला नाही, दारूगंजा पिलो नाही, तंबाखू सोडून पंढरपूरला गेलो, पाचकान थुकून नाही. त्याचा लय राग मला खरंच बाबा. हे तंबाखू चोळे जर घरी बसले ना, वारीची व्यवस्था खूप छान होईल. कमी लोक चालतील ना. आता एवढी वारी म्हणजे प्रयागराजच दिसते दिंडीत. तुम्ही बघा आषाढी वारीला गठुटीच्या गठुटी आली काय का दुर्पटा, पान खाते मग येते. हे पान खाणारी, भीक मागणारी, हे इकडं ते काय पडशा का फोडशा त्या
त्या घेऊन ते पंढरीच्या रस्त्यामध्ये बिस्किट गोळा कर, चपात्या गोळा, बिस्किट केळं, केळं सुद्धा तिने इकडं आणली. ती केळाची राव झाली बा, कळलं असं ना. आणि मग बामण आणला आणि ती पडशी पुजली. उंतरायण महान, उंतरायण महान, उंतरायण महान, उंतरायण महान, उंतरायण महान झाली पूजा. चला वाटा गावात ते नेमकी केळाजीराव यांच्या घरी आले. सडलेलं केळ 15 दिवस तिने जपून आणलं होतं फार सा. आणि ती म्हातारी बाई म्हणली, खा आई बाई नान लई बाई, त्याचं नको अपमान करू. पाठसादाचा ते सडलेलं केळ आख्या घरानं खालं. दुसऱ्या दिवशी आखं घर तापाने फडफड. बरं ह्या डॉक्टरकडे नाही गेल्या, या परत तिकडच गेल्या. तात्या कळलं असा झालं प्रसाद खाल्ल्यामुळं. तात्या म्हणाले असं नाही, तो प्रसाद तुम्ही कमी कमी खाला म्हणून पांडुरंग कोपला. मग आता काय करायचं, परत पूजा आणि शांती करावी लागेल. परत आम्हाला हाताला हात लावा, डोळ्याला पाणी लावा, नाकात बोट घाला, काही अहो मोठे मोठे PSI साहेब असतात. हात PSI मोठे मोठे साहेब, तुम्ही संभाजी ब्रिगेडचे, तुम्ही मराठा सेवा संघाचे, हे काय फॅड मानून बसले. काय करावं, आईची इच्छा आहे, आईची इच्छा आहे. ते म्हणाले हाताला हात लावा. त्याचं बायकोचं पटत नव्हतं. 2-3 महिने भांडण झालं होतं. तुम्ही बळच असं करा. थोडं ध्यान बाईला राग होता नवऱ्याचा. त्याच्या नवऱ्यात कोणतरी टिंबटी बसली होती, तिने पाहिलं गाडीत. तेव्हा ती बिघडली. मी घरी असून लोकांच्या बाया गाडीत फिरतो. ती रुसली होती, पण हे बसावं लागलं ना. ते आईची इच्छा. डोळ्याला पाणी लावा. मग असा एखादा IPS अधिकारी, PSI अधिकारी, एखादा प्रांत कलेक्टर म्हणत नाही का, हो काय रे हे शेंबड्या, माझ्या काय डोळ्याला चिपडा आलीस काय, मला पाणी लावायला. डोळ्याला पाणी लावा, हाताला हात लावा. आणि ते म्हणलं नाकात बोट घालून शिमड शिकलं तरी शिकला बाबू. एवढे अंधश्रद्धेत वाहून गेले. म्हणून या अंधश्रद्धेच्या धर्मातून मुक्तता होऊ द्या आणि वर्षभराचे सणवाराचे पैसे वाचवा. एका गावात 10 गणपती, बरोबर सर, एका गणपतीचा 10 लाख खर्च. त्या मंडळानं डीजे आणला आणि 4 डीजे लावणार. शांताबाई शांताबाई गणपती बुडून गेला तर तिथेच पडले. आणि त्याची आई साऱ्या गावात शोध येते, माझा सोन्या कुठे, माझा सोन्या कुठे. त्या दुसरं मंडळ आलं गणपती बुडून, तेव्हा ते म्हणलं तुमचा सोन्या वड्यात हागून मोठून चढीत पडला. $10 लाख वर गणपती बिचारा. स्टेजच्या खाली सगळे मैपती. मैपती कळले ना, नॉन मॅट्रिक. हात तोंडात गुटके, हातात सिगरेट. बाप्पा तुरी तुरी पैसे संपले काही आठवलं. कुठल्या कांद्याची चढून जाऊ द्या वाजायचा मंगळ. आणि गणपती मी बुडवणार. त्याचे देव उपरण त्यानं धरलं आणि त्याचं धरलं त्याने मी बुडवणार. यावेळेला आमचा पक्ष बुडवी. तो म्हणजे आमचा बुडवणार यावर्षी. 180 सुरती पोरं होते तुमच्यासाठी. त्याने तो गणपती घेतला. बिचारा पाण्यात बुडवून गेले. पण घरी त्यांचं रात्री 3 वाजेपर्यंत चालू होतं, मी बुडवणार. तो म्हणाला मी बुडवणार. जशी चढत चालली ना तशी चढत मी बुडवणार, मी बुडवणार. गणपती म्हणला मी कधीच गेलोय भाऊ, तुम्ही दोघंच इथं राहू. त्यांचं चाललं होतं मी बुडवणार, बुडालं, हेच बुडालं. म्हणून माझ्या भावांनो, किती देवाची विटंबना. आपणच म्हणतो आमचा गणपती, आणि एवढी विटंबना देवाची. तुम्ही धर्म शिकवता. धर्म म्हणजे पावित्र्य, सदाचार, नैतिकता. आणि ते सगळे केमिकलचे रंग पाण्यात गेले. हो, पाणी खराब झालं.
त्या गणपती माश्या, कावळं, कुत्रे. गणपती म्हणला असेल पुढच्या वर्षी नको रे मला देवा पाठ, असं रूप घेऊन नको पाठवू बा. एखाद्या बैलाचं रूप घे मातीचं, पण मला असं वरती येऊन खाली घे. काय विटंबना. आणि आम्ही धार्मिक. 10 मंडळांचे 10 लाख किती झाले हो? 1 कोटी एकच ना. मग शेवटच्या दिवशी मोरया रे बाप्पा गणपती बाप्पा पाण्यात बुडवला. मग काय बुडवलं पाण्यात? एका मंडळाने किती रुपये बुडवले पाण्यात? मग जर 11,000चा गणपतीचा साळा उत्सव केला असता, बाकी सगळे पैसे वाचवले असते आणि गावातली शाळा डिजिटल बनवली असती, तर काय मजा आली असती, ते आनंद होता. मी बोललोय का नाही मला माहित नाही. एकदा शिक्रापूर जवळ वाबळेवाडी आहे पुणे जिल्ह्यात. त्या वाबळेवाडीनं माझ्याच आडनावाची वाडी येते आणि त्या वाबळेवाडीने 5 एकरवर डिजिटल शाळा आहे त्यांची, जिल्हा परिषदेची. आणि आमच्या खेड्यातल्या शाळेचा पट पाहिलं का? 30 पोरं, 1ली पासून 7वी पर्यंत 30च पोरं. त्याच्यातली पण श्रीमंतांची लोक शाळा नावाच्या दुकानात पाठवतात. 25,000 वर्षाला. आणि तेच 25,000 रुपये सगळ्या श्रीमंत गड्यांनो आणि गरिबांच्या झेडपीच्या शाळेत घाला. आणि तुमच्या पोरांच्या बरोबर गरिबाची पोरं शाळा शिकतील. फुकट इंग्रजी शिकवणारा एखादा पगारी शिक्षकांना इंग्रजी शिकवणारा. आणि आमची जिल्हा परिषद जर झेडपी जर डिजिटल झाली तर आमचाही पट वाढल्याशिवाय राहणार नाही. हे खरं आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहणार. मग आहेच आहे. हल्लीची नवीन पोर हाती घेऊन चाकू सुर, आई बापाच्या मानेवर देवापासून करती वार. शहाणी होण्यासाठी मुलेही, शहाणी होण्यासाठी मुलेही परत जिजाऊ आणा आणि परत सावित्री म्हणून तुकोबराय म्हणतात, धन्य माता पिता तयाचे. आपण रात्रभरही बोलत बसलो तरी आपण पण उभं राहण्याला पण काही मर्यादा असते. ही चांगली पोरं आहेत म्हणून उभी राहिल्या. धंदेवाई गो असते तर कधीच खाली बसले असते, हातगाड्याला पाहिले असती. या पखवाजाला म्हणले असते टांगटुंग कर, पुरपुर कर, पुरपुर कर. ते लई लक्षण असतात महाराज. आमचं अख्खं आयुष्य गेले तर. हे विचाराचे लोक असल्यामुळे हे साथ करतात. म्हणजे हे विचाराचे आणि हालविचारी पण असतात. आणि तू टोपी बदल बरं का बाळा, माझी इच्छा आहे बघा तुझ्या मनावर शेवटी. ती तू का घातली बरं? नाही अशा रंगाचे का घातले? ना अशा रंगाच्या काय कारखाने बंद झाले? तुमच्या चरणावर विनंती. असंच माणूस बदलत चाललंय. लोक बिघडवत चालत आम वारकऱ्यांना. ड्रेसिंग बदला, टोप्या बदला. आपला शेतकऱ्याचा विषय हा. पांढरा सदरा, पांढरा धोतर, पांढरा पायजमा, पांढरी टोपी, हा पेटा बिटा शेतकऱ्याचाच आहे का नाही? एका मेकअप काही एखादा सॉंग नाही धार्मिक. हे शेतकऱ्याचा विषय आणि हा शेतकऱ्याचा संप्रदाय. कष्ट करणाऱ्या आणि घाम घालणाऱ्या लोकांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि मग मला क्षमा कर बरं बाबा, मी मोठा आहे म्हणून बोललो, तर बोललो नसतो मी. पण बदलली पाहिजे ना. याची पांढरी आहे, पप्पी दे मला एक. पुढच्या वर्षी याची एक मुका घेईल. टोपी बदल झाला.
विद्वान पंडित भांडवलदार झाले गरिबांवरती शेर. 10वी नापास पोर कळण गेली पिढ परळीवर. नको बाबा हे ते काढून टाका म्हणलं माझं. 10वी नापास पोर झाली पुढारी रे घरोघर. थांबविणे अन्यायाचा पुन्हा सावित्री आना. आणि पुन्हा ज्योतिबा आणा गड्यावर. आणि म्हणून अशी जिजाऊ किती गुण गाऊ. अशी जिजाऊ किती गुण गाऊ. तुम्ही असं शाहिरी आरोळी मारा ना. अशी जिजाऊ किती गुण गाऊ रे. अरे नाही बाबा मी असा हात केला की लगेच तुम्ही तर का तुम्ही बरं मजाच पाहताय. अशी जिजाऊ किती गुण गाऊ. अशी जिजाऊ किती गुण गाऊ. महाराष्ट्राची राणी महाराष्ट्राची राणी शिरा. वीरशहाजी तुझे पिताजी वीरशहाजी तुझे पिताजी. अरे दोघां चरणी हात ठेवते दोघां चरणी हात. शिवबा तुला माझे दंडवत. शिवबा तू नाही तू या हा म्हातारा कोणी काय हे म्हातारा नाही.
लाईन मारू नको बरं. जा जा जेव आता. अरे अरे फोटो राहिला. हे म्हातारे बस ना. काढला का अजून एक काढा असा. लहानपणी मी पण असंच असेल नाही पण बघा ना नंतर असं होते रे बाबू. असं व्हायच्या आधीच मजा करा आहे की नाही. धन्य धन्य शिवाजी राजा. शिवाजी राजा शिवाजी राजा शिवाजी राजा शिवाजी शिवाजी राजा शिवाजी शिवाजी राजा त्याला नमस्कार किती सहिष्णुता राजांकडे जिजाऊंच्या पोटात घडला. किती सहिष्णुता किती पातिव्रत्य. बुद्धांच्या पंचशिलाचं आणि तुकोबरांच्या गाथ्याचं वाचन केलेल्या जिजाऊ बाळ पोटातच घडत असतो बायांनो. नंतर नाही. नंतर तो बुवा झाला तरी मर्डर करी. पोटात घडला पाहिजे. प्रजनन काळामध्ये आई वडिलांची जशी स्वाभाविक मानसिकता असते तशाच स्वभावाचं बळ जन्माला येतं. ते वारकरी गुरुकुलात घातलं तरी सुद्धा कोणत्या चड्ड्या ओढील कोणत्या चड्ड्या फोडील कोणते पैसे चोरील कोणत्या पेट्या फोडील. अनुभव आहे ना. मग म्हणून मनुष्य हा जन्मानच शहाणा असावा आणि जन्मानच मोठा असावं असं ज्याच्या आई वडिलांना कळून अशा बाळाला ते जन्म घालतात. ज्या बाळाची समाजात देशात आणि जगात किंमत वाढली. धन्य माता पिता दया. शिवराया किती धर्मप्रेमी होते. लोक म्हणतात शिवराया धर्मवेडे होते. लोक म्हणतात शिवराया धर्माच्या साठी जगत होते. अरे शिवराया देशासाठी मरत होते. हे सगळ्यांना कळलं पाहिजे. म्हणून कोणाच्याही लढाईत कोणी असायचे त्या काळात. सत्ता ज्या होत्या सत्तेसाठी भांडणं होती. आज कोण कोण मुसलमान शिवसेनेत पण आहे. हिंदू पण भाजपात आहेत. भाजपामध्ये इस्लाम पण आहेत. असं काही नाही. सत्तेसाठी कोणी पण कुठे जाऊ शकतो राहू शकतो. हे संविधानाचं खरं स्वातंत्र्य आहे कायद्याचं. म्हणून शिवराया सर्व धर्माच्या लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न जो बाबासाहेबांनी संविधानात लिहिला त्याच्या अगोदर कृतीशीलता कोणी केली असेल ती अभिव्यक्त स्वातंत्र्याची. आणि सर्व धर्मांनी सर्व पंथांनी त्याच्या त्याच्या आपल्या देवांप्रमाणे प्रार्थनेप्रमाणे ज्याने त्याने आपली प्रार्थना करावी. कुणी कुणाला धार्मिक अडचण आणू नये असं बाबासाहेबांनी संविधानाचा कायदा केला. तो कायदा जर कुठून बाबासाहेबांनी घेतला असेल तो छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्यातून घेतलेला. जोरात टाळी वाजली पाहिजे. आणि लोक म्हणतात की मुसलमानांचं आणि हिंदूंचं वैर आहे. कुठे वैर आहे हो? 10,000 वर्ष राज्य होतं मोगलांचं इथे. कधीच कोणी मुसलमान रडला नाही हिंदू रडला नाही. एकमेकाच्या पोरी नांदायला चालल्या तर फातिमा नांदीला चालली. फातिमा तर सावित्रीबाईची जोडीदारी नव्हती. फातिमा शेखने डीएड केलं आणि सावित्रीबाई फुलेंच्या शाळेला मदत म्हणून तिने आपलं आयुष्य अर्पण केलं. उस्मान शेखची बहीण. कुठे वैर होतं हिंदू मुसलमानांचं? कालही नव्हतं आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. फक्त आम्ही समजून घेतलं पाहिजे की धर्माची युद्ध नाही करायची. देश आमचा वाचला पाहिजे. देश वाचला की धर्म आपोआप वाचतो.
प्रत्येकाचा धर्म वाचेल, देशाला आम्ही वाचवलं पाहिजे. आणि देशाला वाचवण्यासाठी आम्ही एक राहिलं पाहिजे. विविधतेने नटलेल्या परंपरांच्या अनेक टाळ्या चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवाच्या कीर्तनात ज्ञानोबरायांनी आणि जनाबाईंनी वाजवायला लावल्या. हे त्यातलं विशेषत्व आहे. कबीर मोमीन होते, मुसलमान लतिफा होते, दादू पिंजारी मुसलमान होते, शेख मोहम्मद मुसलमान होते. सर्व जाती संप्रदायाचे धर्माचे लोक एकत्र चंद्रभागेच्या वाळवंटावर अन्याया विरोधात लढाई करण्यासाठी आले होते. वेडा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातिरी, उता उता संत जन, करा देवाशी भांडण, बडवे मज मारी ताती, काय केला अपराध, असं म्हणण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटावर सर्व धर्मपंथ संप्रदायाचे विचारवंत एकत्र आले होते. जसे आज तुमच्या रूपाने आलेत असे. माझ्या बहिणींनो, म्हणून मी एवढंच सांगेन की जिजाऊने बाळ घडवला. सावित्रीबाईंच्या पोटी पुत्र नसोनी खंत कधी न केली, सावित्री झाली विश्व माऊली, सावित्री झाली विश्व माऊली. बघा ना पोरींनो, माझ्या महिलांनो, लेकी बाळींनो, आयांनो, मावशांनो, बघा ना, सावित्री ब्राह्मणाची विधवा गर्भारबाई जीव द्यायला आली, ज्योतिबाने हाती धरून घरी दिली आणि सावित्रीला सांगितलं, आजपासून जरी आपल्याला ब्राह्मण समाजानं छळवलं, तुझ्या अंगावर सडलेले टोमॅटो टाकायला सांगितले बहुजनांच्या मराठ्यांना, आणि तू सगळं झेललंस, पोरी बायकोला सांगितलं सावित्री, तरी सुद्धा आपल्याला ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा वारसा आहे, वारकरी संप्रदायाचा, की आपला जरी कोणी आपल्याला शत्रू म्हणत असेल तरी आपला कोणी शत्रू नाही. ब्राह्मणाची ती विधवा गर्भार पोरगी बाळंतपणासाठी आणली आणि इथून पुढे सावित्री आणि ज्योतिबाने संकल्प केला की आमचा हा फुलेवाडा, जो भिडेवाडा आहे ना, त्या भिडेवाडा म्हणजे फुलेवाडा, तो इथून पुढे विधवा ब्राह्मण समाजातल्या विधवा गर्भार पोरींच्या प्रसूतीगृहाची योजना तिथे सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी केली. धन्य माता पिता. म्हणून माझा शिवराया, अरे मुसलमानाच्या पोरीला परत पाठवतो आणि सांगतो, अरे माझ्या आईसारखी सुंदर आहेस, माझ्या आईसारखी सुंदर आहेस, यू आर माय सिस्टर, तू माझी बहीण आहेस, घाबरू नकोस. आणि मग मासाहेब जिजाऊ आल्या, मेले रंगवत असतो पण बायाला गार आहेत ना, त्यामुळं मला मदत नाही करते त्या, हो ना. मग जिजाऊ आल्या, गडावरच्या गडकर्णी गोळा केल्या, कुंड्या कुळवण्याच्या बायावरती आल्या आणि जिजाबाईंच्या मुसलमानाच्या पोरीला पाठ चौरंग मांडलेला आहे. आना चंदनाचा पाठ सखे ग, आना चंदनाचा पाठ, आना चंदनाचा पाठ सखे ग, करा लेकीचा माझ्या थाट. लेक चटकत चांदणी सखे ग. घाबरट गेली, घाबरली होती ना, घाबरट गेली. आणि मग जिजाऊ म्हणतात, काय माझी लेक, कोणाला म्हणतात? मुस्लिम पोरीला. लेक चटकत चांदणी सखे ग, आली निर्वत अंगणी, आली निर्वत अंगणी, आना चंदनाचा पाठ सखे ग, करा लेकीचा माझ्या थाट. आणि काय केलं माहिती? उडवून घंगारात पाणी सखे ग, लेक झाली रंभाराणी, आणले फुलाच्या माळा सखे ग, लेकीच्या घाला ग, आणली साडी चोळी सखे ग, ही लेक नटवली सखे ग.
आणि मावळ्यांच्या खांद्यावर बसून चोळी बांगडी करून जिजाऊंनी आणि शिवबांनी एक मुसलमानाची पोरगी दुसऱ्याच्या धर्माचा सन्मान कसा करायचा हे शिवरायाकडून शिकलो पाहिजे. नगरी करून तरवारी पुराडी करून जेलमध्ये जाता येईल, जावं लागेल, पण धर्म नाही जोपासला जाणार. धर्म म्हणजे मुंगी आणि राव, युरी मॅन इज हिज प्राईड. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, मानवतेनं वागूया, जिजाऊंना आणि सावित्रींना वंदन करूया. आणि दोन गोष्टी मी सांगतोय आपल्याला. शिकायला लाजू नको ग, आता बायांनाच म्हणू द्या, नाही तर मी आता ना रातभर बसणार आहे. शिकायला लाजू नको ग, शिकायला लाजू नको ग. हा ना, मला इथून दिसतात काय काय. शिकायला लाजू नको ग, शिकायला लाजू नको ग. पांढरा पेशा, पांढऱ्या पेशी नाही बरं का, पांढरं पेशा. आम्ही क्या म्हणालो नाही बाई, आम्हाला अशी वेळ आली नाही बाई. आता आली ना बाया, हो म्हणा की जिजाऊन आनंद वाटेल ना. हा आता म्हणा ग, आता तोंड दिसतात तुमची. आता तर मला कळलं का नाही, तोंडावर पदर लावून काय बसल्या, त्याच्या काय मौतीला आल्यात. ए आजे, अगं पदर खाली कर. असं शिकायला लाजू नको ग, शिकायला लाजू नको ग. दोन चार पक्षी एकत्र आल्यासारखं झालं. हा ना, मी हात केला का म्हणायचा, लगेच नाही वाढवायचा. कोणी काही काही पुढे म्हणतात, काही मागे म्हणतात. शिकायला लाजू नको ग, शिकायला लाजू नको ग. ही एकटी बाई भजनातली वाटते, भजनातली येते, तिच्यामुळे त्यांना येत नाही. बाई तू जरा थांब, ताई तुम्ही जरा थांबा, तुमच्यामुळे ह्या सगळ्या आडवून ना आडव्या पडतात त्या. आता तुम्ही म्हणा, फक्त तुम्ही नका, त्यांच्याबरोबर तुम्हाला येत नाही, त्यांना आले, तुम्ही येत आले. तुम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे, नाही तर मला उद्या चहा मिळाला पाहिजे ना. हा सगळ्या झाल्या. शिकायला लाजू नको ग, शिकायला लाजू नको ग. येडेवानी वागू नको ग, आडानी राहून बाई ग, वाटोळ करू नको ग. नाही तुम्ही म्हणूच नका, तुम्ही गायक असल्यामुळे यांच्यासारखं लय आंबाट चिंबाट होत, त्यांनाच म्हणू द्या. शिकली नाही ती नागून भागू, ज्ञान कसं तिच्याकडं मागू. तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू. लाव ग लाव, ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव. कानात कापूस आहे माझ्या, तरी म्हणलं असं काय होत. लाव ग लाव, लाव ग लाव, ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव. शिकायला लाजू नको ग, म्हणाले पोरांनो म्हणा, शिकायला लाजू नको ग. येडवानी वागू नको ग, आडानी राहून बाई ग, वाटुळ करू नको ग. धरू नका माझा राग, लागतो ना तुम्हा वाग. एवढा विचार डोक्यात साठवा, माझ्या मावशांनो, माझ्या आयांनो, माझ्या लेकींनो. अगं धरू नका माझा राग, लागतो मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा, साठवा, साठवा. आपल्या बाळाला
शेजाऱ्यांचा दामू रामू एका वर चढ आवाज झाला पाहिजे हा. आणि असं वाकून नका बस, असं माकडासारखं सरळ बस असं. हा आता बघ कसा आवाज येतो जोरात. शेजाऱ्यांचा दामू रामू अजून जोरात. शेजाऱ्यांचा दामू रामू. हे निलंगा आहे ना, येडशीला आवाज जाऊ दे, येडशीला. आणि परत शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोया, सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय, सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय, साईबाबांनी नटतोया. शिकला तर साईबाबांनी, नाही शिकला तर मासाडाच्या माग आहे का नाही रे. साईबाबांनी नटतोया. धरू नका माझा राग लागतो मी तुम्हा माग. हे काय तोंडाची जीव आडवी पडली काय. धरू नका माझा राग लागतो मी तुम्हा माग. हे जर्किंग नाही आता असं नाही आलं ना बघ असं करायचं बघ. ते डांबरेड बरं ते, हो ती सळ्या पोरला घेऊन चालते. हा ते जिकडे जाईल ना विहिरीत जीव द्यायचं म्हणतो एवढी तिथे तिथं असं जगात गुंड निघते बरं का. असंच गुंडाळे होते, संतही होते. धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा साठवा साठवा, आपल्या बाळाला शाळेत काल्पनिक जगात नाही सोडायचं आपण, वास्तव जगात सोडायचं. कडभारी ऐकाना सांगते बाई तुम्हाला, माझी या बाळाला एक कम्प्युटर बयाना. माऊस का काय म्हणतात त्याला, काय रे माऊस म्हणजे काय. माऊस हा काय म्हणले. आता माझ्या थोबडा मारू का. कम्प्युटर शेजारी उंदीर असतो. अरे माऊस कशाला म्हणतात. माऊस कुठे असतो, कम्प्युटरच्या शेजारी असतो की नाही. किती लोकांना माहिती वरात करा. अजून यांना नाही ना शिक्षण कम्प्युटरचं नाही. माऊस का काय म्हणतात त्याला तुम्हाला नाही ना. बाहेर तुम्हाला माहितीये का माऊस माहितीये का. माहित आहे. या मॅडम तुमच्या असते यांना माहित असेल माऊस का. तो बिळात लावून दिलंच माहिती. माऊस का काय म्हणतात त्याला, माझ्या बाळाला हातात धरायचंय. कीबोर्डच्या संगतीनं त्याला मॉनिटर मंदी फिरायचंय. यासाठी लागते पाठी त्याला USAI तिला पाठवाला. आणि माझी या दगडीला माझी या बाळाला एक कम्प्युटर बयाना. CPU मेंदू त्याचा. कोणाचा हो, कोणाचा मेंदू. मला वाटतं या बाबाचा काय नवरदेवाचं. हार आणले का रे, हाडत बिडत लावायची बघ बाबाला. म्हातारी आली का
म्हातारी आणणार जाऊन त्यांची जाणार कोणा हे म्हातारा खुश होईल. मग एखादी नवी बायको नाही आहे ती तशी लावतो आम्ही गावोगावी. वृद्धांची सेवा करतो ना आम्ही. हा गावोगावी लावतो लग्न आई बापांचे आम्ही वाढदिवसाला त्यांचे. पण तीच म्हातारा तीच म्हातारी. एक म्हातारा बरं असं होता शिवमंगल सांग. नवरी उंच होती म्हातारी. ते असं बघ म्हातारे काय चालवलंय वागलंय महाराज. ते म्हणजे आपलं लगीन लावतात परत. आई वडिलांची सेवा, आई वडिलांचा वाढदिवस करा, त्यांचं परत एकदा त्यांचंच लग्न लावा. किती आनंद वाटेल त्यांना, सुखाने वरतील. हो बिचारे आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवू नका. आई वडिलांची सेवा करा. हीच खरी आजची सावित्रीबाईंची आणि खरी विनंती आहे. तुम्हाला सांगतो सीपीयू मेंदू त्याचा. मग ते म्हातारं काय म्हणते म्हातारं कोणी गटोला एवढं शिकवलंय गिन्यान. ती म्हणते बाळाने मला सांगितलंय गिन्यान त्याच्यात सारच असतंय म्हणून मजकड मागितलंय. म्हणून मजकड मागितलंय. वय 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 अहो नका आटाती करू दमदाती. एवढी इच्छा त्याची पूर्वाना, एवढी इच्छा त्याची पूर्वाना. माझी या बाळाला एक कम्प्युटर बाई आना. थँक्यू. आपल्या हिता जो असे जागता असं एक सोशल सामाजिक